सुरुवातीलाच मित्रांनो, महत्त्वाची बातमी सध्याच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि इंडिया आघाडी महाविकास आघाडीचा विजयोत्सव. एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे खासदार पडून गद्दारी करायला लावले, त्यानंतर महाराष्ट्रात वेगळाच संदेश गेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, आपण केलेली चूक आता आगामी काळामध्ये तुमच्यासाठीच भारी पडणार, अशा प्रकारची सध्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातून यायला लागल्यात. आणि हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय हा शिंदे सेनेसाठी खूप मोठा धक्कादायक ठरू शकतो. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवरील निवडणुकांचा सध्या बिगुल वाजला असून या भागात ठाकरेंचं वर्चस्व की शिंदेंचं वर्चस्व, भाजपचं वर्चस्व की ठाकरेंचं वर्चस्व, अशा बातम्या येत असतानाच हा विजय मात्र उद्धव ठाकरेंसाठी नवचैतन्य निर्माण करणार आहे. तेव्हा आपण जाणून घेऊया नेमका उद्धव ठाकरेंनी कुणाकुणाचा केला आहे पराभव आणि कुणाकुणाला चारली धूळ, या सगळ्या बातम्यांचा घेऊया महत्त्वाचा आढावा. मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका पार पडत असताना त्या विभागामध्ये सध्या महाराष्ट्रात भाजपचं सगळीकडे प्राबल्य आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं प्राबल्य आपल्याला दिसून येत आहे. या प्राबल्यानुसार महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता येणं आता सगळीकडे गृहीत असताना बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकीमध्ये मात्र शिंदे सेनेची आणि भाजपची करारी हार मात्र सगळ्यांना सांगून जाते. मित्रांनो, सध्या राज्य सहकारी बँका असतील किंवा सहकारी सोसायटी असतील किंवा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील, काही ठिकाणी पोटनिवडणूक आहे, त्या भागामध्ये मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपने ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकारण केलं आहे, त्या राजकारणाचा महाराष्ट्राला वीट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि या राजकारणाचा संपूर्ण चिखल केल्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट आता निर्माण होते की काय, अशा प्रकारचं चित्र या विजयाने निर्माण झालं आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा यवतमाळ, हिंगोली या भागात झालेल्या राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये जिल्हा सहकारी बँकेमध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागले. काँग्रेसचे असणारे खासदार कल्याण काळे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पाठिंबा दिला होता. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या ठिकाणी महाविकास आघाडीचा दमदार आणि शानदार विजय या भागात झाल्याचं चित्र प्रथमदर्शनी जाणवत होतं. भाजपच्या 2 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असून एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना अजूनपर्यंत खातं खोललं नाही. ही झाली पहिली आणि महत्त्वाची निवडणूक. सध्या ग्रामीण भागामध्ये आणि ग्राउंड लेवलवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं कोणत्याही प्रकारचं नेटवर्क नाही, मात्र उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र ग्राउंड लेवलला प्रचंड स्वरूपामध्ये कार्यरत असल्याचं सध्या या निकालावरून जाणवतं आहे. मुंबईमध्ये देखील वेगवेगळ्या आता निवडणुका पुढील काही दिवसात होतील. मुंबईत देखील ठाकरेचं नेटवर्क अतिशय जबरदस्त असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यामध्ये आता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही ठिकाणी पोटनिवडणुका आहेत, सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका आहेत. या जागी देखील आता उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना असा थेट सामना आगामी काळामध्ये आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळेल. मात्र आता आज दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्याच्या वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सोसायट्यांमध्ये सध्या काटेकी टक्कर आहे. भाजपा सत्तेमध्ये आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेमध्ये आहे. मात्र शेतकऱ्यांचा तीव्र संताप या सरकारला खूप महागात तोड लागला आहे. सरकार, शेतकरी असतील किंवा बेरोजगार असतील, सगळ्यांनीच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, भाजपला बाजूला सारण्यासाठी आम्ही पुढे येतोय असं आपलं महत्त्वाचं विधान केलं आहे. कारण की राज्याच्या राजकारणाचा चिखल करून नेमकं साधायचं आहे काय, महाराष्ट्राची अस्मिता अशा प्रकारची कधीच नव्हती. एका पक्षामध्ये निवडून यायचं, दुसऱ्या पक्षात जायचं, तिथे जाऊन पैसे कमवायचे, अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिलं नाही, असे राज्यातील अनेक राजकीय जाणकार आणि राजकीय तज्ज्ञ आपली मतं व्यक्त करू लागलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेला हा संपूर्ण राजकीय चिखल जर संपवायचा असेल
तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला खाली खेचावं लागेल, असं सध्या ग्रामीण भागातील ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ माणसं आता आपली विधानं करू लागलेत. त्यामुळे तरुणांमध्ये देखील आता उत्साह निर्माण झाला आहे. आगामी काळामध्ये अशा प्रकारची राजकीय खेळी करून महाराष्ट्रात भाजपला कशा प्रकारे खाली खेचता येईल या दृष्टीनं आता पावलं उचलली जात आहेत. परंतु मित्रांनो, या पाठीमागे उद्धव ठाकरेंचा देखील खूप मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. नेमकं यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.